नमस्कार मंडळी, तुम्ही पुण्यात राहता का? मग तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. एकाच मंदिरामध्ये सर्व देवदेवतांचे दर्शन एकत्र करता येईल. हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर माझ्याकडे नक्कीच आहे. आळंदी येथून अवघ्या 15 मिनिटाच्या अंतरावर वडमुखवाडी येथे असलेले हे साई मंदिर. मी दर्शनाला चालले आहे, तुम्ही माझ्यासोबत या. शरण नसला तरी मनाने या बरं का. भक्तिरसामध्ये भक्तिमय झालेले भक्त आपणास येथे पाहावयास मिळतील. वाव, काय छान दिसतंय मंदिर. मराठी माणसाची संस्कृतीच आहे ती, नाही का? मराठी माणसाची संस्कृतीच आहे ती, नाही का? भजन, कीर्तन, टाळ, मृदंग आणि ह्या मंदिरात तेच पाहावयास मिळते. सुख म्हणजे नेमकं काय असतं? माझ्या मते विचारलं तर 2 मिनटं देवासमोर डोळे मिटून शांत राहून अंतर्मुखी होणं, यालाच तर सुख म्हणतात. एंट्रन्स पार केला नंतर डाव्या बाजूला छोटंसं मंदिर आपल्याला दिसतं. शंकराची पिंड व नंदीची मूर्ती आहे. सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं, एकाच मंदिरात अनेक देवांचे दर्शन आपल्याला पाहावयास मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अष्टविनायकाचे दर्शन होणार आहे. मोरगावचा मयुरेश्वर, पालीचा बल्लाळेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, महाडचा वरदविनायक अशी अनेक गणपतींची मूर्ती आपल्याला समोर पाहावयास मिळते. उजव्या बाजूलाही तशाच 4 गणपतीच्या मूर्तींचे दर्शन होते. आणि येथे आहे साईबाबांचा झोका.
आपण म्हणतो ना, सबका मालिक एक. हेच ते साईबाबा. पुढे गेल्यावर व्हाईट मार्बलमध्ये कोरलेली वाघावर बसलेली महिषासुरमर्दिनी. भेट घेऊया विष्णूंच्या रूपांची, म्हणजे आपले राम कृष्ण हरी. आता बाहेर पडायचं का? भगव्या झेंड्यांनी मंदिराचे रूप किती खुलून दिसते. तुम्ही पाहू शकता. डाव्या बाजूला भोजनाची व्यवस्था देखील केली आहे. लास्ट बट नॉट अ लिस्ट, दत्त मंदिर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे, दत्त गुरु दिसले मला हे, दत्त गुरु दिसले. आशा करते की या व्लॉगच्या निमित्ताने तुम्ही मनाने देवदर्शन केलेच असेल. नक्कीच एकदा अवश्य भेट द्या साई मंदिरामध्ये. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद.